पाणी. पाटणकर कामानिमित्त बाहेर गेलेत. सुषमा शाळेतल्या मैत्रिणीकडे खेळायला गेली. चहा घेणार? चहा टाकते. बसा ना. नाही का बसा. मी चहा घेऊन येते. सापडली कसून? अहो काय विचारतेय मी? अण्णा, तुम्ही श्रीमंत घरातली माणसं, भक्कळ पैसा आहे तुमच्याकडे, जे हवं ते मिळतं तुमच्याकडे, पण घरातल्या सुनेला तुमच्या मुलाने असं घराबाहेर काढणं शोभत नाही हो. असं कसं वागलात आत्ता? भरल्या घरातून असं लक्ष्मीला बाहेर काढणं शोभतं का? हे घ्या. हे मला आवडलेलं नाही. छाया, सरिता काय गेला असत गो? परत येत ना? दत्ता, मग आरशात सगळं दिसतं. आय मका भूक लागली.
नाना गोळी घ्या. इंदू बस आहे सर बस. पुरा आऊस म्हणून तुझा काय होता हा कळता हा माका, पण आपल्या हातात काय नाही आहे गो. दत्ताक त्याची चूक कळली, पण ती चूक कळा खूप उशीर झालो गो. घरच्या लक्ष्मी त्यानं असा घराबाहेर काढता कामा नाही होता. नाना त्याची अवस्था बघवण नाही हो. जो तो धीर सुटता. पण तू असो धीर सोडलंस तर दत्ताचं काय हो. ह्या येळेक तू त्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहावा होया. नाना हा. नाना सगळा करून झाला हो. तेव्हा साकडा घातला, नवस केलंय, पण काय एक उपयोग झाला नाही. लोकाचा पोर या घरात सून म्हणा निला. या घरात पाऊल टाकताना तिने लय स्वप्न बघितल्या नसतील, पण हे असं एक दिवस तिच्या नशिबात येत याचा विचार पण त्यानं केला नसतात. गरीबाचा पोर काय असतात, काय करीत असतात माहित नाही. त्याच्या औशी बापाशी काय उत्तर द्यायचं. अहो, एकुलता एक पोर हा त्यांचा. आता फक्त आपण आशेवरच जगायचा गो. चा होय तर बघित राहायचा, पण दत्ताक मात्र तू खचवूक देऊ नको. एवढाच करू शकते तू आता. नाना असं मन माका सांगता सरिता सुखरूप असा. आता फक्त सुखरूप घराकडे येऊ दे आणि माझ्या दत्ता वांगडा सुखाचा संसार करू दे. सुखाचा संसार करू दे. अण्णा आत्ता शोधाशोध सुरू आहे. अहो पण आत्ता शोधाशोध करून काही होणार आहे का. तिचं काही बरं वाईट झालं असेल तर. अहो अण्णा तुम्ही दत्ताला वचन दिलं होतं की तुम्ही तिला सुखरूप घरी घेऊन याल. तुमचं वचन तुम्ही पाळाल ना. अहो काय विचारते मी तुम्हाला. माझो काही हात नसताना मी अडचणीत दिलंय. दत्ताने जेव्हा तिला घराबाहेर काढलं तेव्हा तुम्ही तिथेच होता ना. होता ना तुम्ही तिथे. अहो मग तुम्ही काही केलं का नाही. तुमच्या शब्दाबाहेर नाहीये तुमचा मुलगा. पण मी आता काय करायचं. काय झालं तर सगळी जण माझ्याकडेच बोट दाखवते. माका फक्त एकच माहित हा, काय मरावा नाहीतर मिळावा. आणि समजा जर ती मिळाली तर काय पाहिजे ते दिल. बघा हा वचन द्या. दिलं वचन. योग्य वेळ आली की मागेन. क्या बोल. सरिता 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 बाहेर ये. सरिता सरिता बाहेर ये. सरिता चल चल. अण्णा काही करणार नाही. चल चल. रात्रीच्या वेळेला घरातून बाहेर पडली होती म्हणून मी घरी ठेवून घेतलं. तिने जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर शेवटी नाव हे नायकांचंच खराब झालं असतं. पण तुमच्या नशिबाने ते सुखरूप आहे. तेव्हा तुम्ही आता तिला मानाने घरी घेऊन जा. अहो अण्णा काय बोलतीये मी.
तुम्ही तिला काही करणार नाही ना? अहो घाबरली आहे ना ती. ए चल घराकडे चल. थांबा. अण्णा, तुमच्या सुनेला मानाने घरी घेऊन जा आणि तुम्ही जे दत्ताला वचन दिलंय ना ते पूर्ण करा. तिन्ही सांजेची वेळ आहे. लक्ष्मीला मानाने घरी घेऊन जा. जा सरिता. काय रे, काय झालं? त्या काय असलं तर हातावर बोट ठेव ना. अभिरामा, हो ना दादा. आता रडा का दादा? बघ वहिनी परत येत. बाई येणार की नाही आता कळूसाठी आमच्या शाळेत असाच करतात सगळी पोरा आणि त्या खरा पण होता. बघ वहिनी येत पण. मी माझ्या पुस्तकात वाचलं होतं की आपण डोळे बंद करून कोणाक बोलवला की माणसं येतात मनात. आपण पण डोळे बंद करून वहिनी बोलवूया. बघ वहिनी येत. आता बोला वहिनी. अभिरामा, एवढं सोपं नाहीये. मग नाही जमणार या. मी तर माझं ऐकणार नाही आता. माझा ऐकत वहिनी. वहिनी घराकडे परत ये. वहिनी घराकडे परत ये. फांडू, अरे ह्या काय करतस? माई भांड उपडा ठेवलं की वहिनी लवकर येत ना. हा येत हा. पहिली लवकर घरी येत. सरिता, अगो काय गो, आम्ही वाट बघतो तुझी. आमका माहिता तू परत येशील, अगदी सुखरूप परत येशील. पण आता येळ लावू नको गो. तुझ्याशिवाय घरात घर पण नाही. माई आणायले. वहिनी, सरिता वहिनी पण इली. सरिता, दत्ता, नाना, अहो सरिता हिला लवकर येवा. छाया, अभिरामा येवा रे. सरिता हिला. दत्त भाऊ, वहिनी. सरिता, माझी सरिता, सरिता. अहो, तुम्ही दत्तक दिलेलो शब्द पाळला असा.
जागो भाकरीचं तुकडं घेऊन ये. गे त्या घर सोडून गेलेला समजलंस ना. मोठं पराक्रम गाजवून इलेला नाही हा. छाया आहे मी आणते. सरिता अगं, काय होतस तू. आम्ही सगळी जण तुझी वाट बघतो. रागवलंस आमच्यावर. अगं या घर तुझाचा. परत त्या घर सोडून जाऊ नको हा. ना बघा मी बोलले ना तुमका. सरिता चुकरो परत येत इला इला बघा सरिता परत इला. आहे दत्ता अरे बघत काय रावलंस. दत्त भाऊ परत रडले ना. हा इंदू अगो सांच्याक लक्ष्मी घरात इली. ह्या देवासमोर ठेवलेलो नारळ वाढव. हा लग्नाच्या दिवशी पहिल्यांदा या खुडीत येलस तेव्हा आहे सर तुका सोडून गेलं होतं काही न बोलता. आणि आजचा दिवस हा तू माझ्या आयुष्यात परत येलास. काय बोलावं कळत नाही मला. सगळंच पसरून ठेवलंय. सावरशील खोली वागळा संसार पण एवढं राग गेलो माझं घर सोडून गेलंस. अजून तेवढंच राग असा. माफ नाही करणार. हो बेखाई गेलो होतोस माका सोडून.